नीलावंती आणि अमृतझऱ्याचं रहस्य. गावाच्या पलीकडे एक डोंगर होता, मृगमाला. त्या डोंगराविषयी एक पुराणकथा होती. मृगमालेच्या भरभात एक झरा आहे, जो अमृतझरा आहे. तो झरा फक्त त्या व्यक्तीला दिसतो ज्याचं हृदय निर्मळ आणि हेतू पवित्र असतो. पण एके दिवशी गावात विचित्र गोष्टी घडू लागल्या. झरे कोरडे पडू लागले, विहिरी आटू लागल्या. पाणी असूनही लोक तहानलेले, जनावरे अशक्त होत होती. हे काही सामान्य नव्हतं. नीलावंतीने आजीकडे विचारलं, हे का होतंय? आजीने फक्त एक शब्द म्हटला, अमृतझरा. तो आता झोपला आहे. जोपर्यंत कोणी त्याचं जागरण करत नाही, तोपर्यंत गावाचा जीवनरसही आटेल. नीलावंतीने निर्णय घेतला. ती झऱ्याचं रहस्य शोधणार. ती निघाली. डोंगर चढत, काटेरी झाडांमधून, ओल्या दगडांवरून, एक एक पायरी, एक एक थांबा. पण तिच्या डोळ्यांत जिज्ञासा होती. एका झऱ्याजवळ तिला एक म्हातारी सापडली. ती कुशीत वास घेत झोपलेली होती. नीलावंतीने पाणी दिलं, फळं दिली. त्या बाईने डोळे उघडले आणि म्हणाली, तूच का आलीस? झऱ्याचं दार केवळ परीक्षेतून गेलेल्यांसाठी उघडतं. ती एक परीक्षक होती, प्रकृती माता. तिने नीलावंतीला 3 चाचण्या दिल्या. पहिली परीक्षा, स्वार्थाचा त्याग. तिला एक बोकड सापडला, पायात काटा खोचलेला. पण तिथंच तिला एक छोटीशी बाटलीही दिसली, अमृत सदृश पाणी. ती प्यायली तर तिला शक्ती मिळाली असती. पण तिने ते पाणी त्या बोकडाला दिलं, त्याचा जीव वाचवण्यासाठी. दुसरी परीक्षा, संयम. एका गुहेत एक तलवार चमकत होती. ती स्पर्श केल्यावर कोणतंही रहस्य उघडू शकत होतं. पण तिच्याजवळ एक पाखरूही होतं, जे ओरडत होतं, जखमी झालेलं. तिने तलवार न घेता तोंड भरून पाणी पाखराला दिलं. त्याने डोळे उघडले आणि तिला पुढचं दाल उघडण्याची चावी दिली. तिसरी परीक्षा, भीतीचा सामना. एक काळोख दालन, जे तिचे सर्व भय प्रत्यक्षात उभं करत होतं. पाऊस, अंधार, वादळ आणि तिचा सर्वात मोठा धोका, अपयश. पण तिने डोळे मिटले आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहिली. ती पार झाली. शेवटी तिला एक उंच पाषाण दगडाचा दरवाजा दिसला. दरवाजाच्या भोवती वेली गुंफलेल्या आणि त्यावर कोरलेले शब्द, ज्याचे मन स्वच्छ त्यालाच मी स्पष्ट. तिने हात ठेवताच दरवाजा उघडला आणि समोर दिसला अमृतझरा. तो नितळ होता, प्रकाशात चमकणारा, आणि त्याच्या संपर्काने झाडं, फुलं आणि पक्षी पुन्हा फुलू लागले. नीलावंतीने बाटलीभर पाणी भरलं आणि मागे वळून पाहिलं. प्रकृती माता पुन्हा समोर होत्या. तू फक्त गाव नाही, तर पृथ्वीचंही रक्षण केलं आहेस. ती परत आली. पाण्याच्या प्रत्येक थेंबात जणू जीवन होतं. तिने ते झऱ्याच्या मूळ विहिरीत ओतलं आणि पहिल्यांदाच अनेक वर्षांनी विहीर गिळगिळाट करत भरून आली. गावकऱ्यांनी आनंदाश्रू ढाळले. पाणी पुन्हा आलं, पण त्यात आता गंधही होता, त्याग, धैर्य आणि नीलावंतीचं प्रेम. नीलावंती आता केवळ रहस्य शोधणारी नाही, ती निसर्गाची साक्षात रक्षक बनली होती. तिच्या प्रत्येक पावलात आता प्राण फुंकण्याची ताकद होती.